भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर सुद्धा शिक्षणातली दरी जर संपत नसेल तर कुणाला पुढाकार घ्यावाच लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढाकार आम्ही घेत आहोत। आज गरीब शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर टिकत नाहीये। मराठी शाळांचा जो पट 200, 300, 400 होता तो 100, 50, 20 आणि नंतर 10 वर येऊन ठेपलेला आहे। भविष्यामध्ये या शाळा बंद पडणार आहेत। जो तो लोंढा शहराकडे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे चाललेला आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढण्याकडे माझी अडचण नाही आणि मला दुःख या गोष्टीचं आहे। ज्या शाळांनी संशोधक घडवले, डॉक्टर घडवले, इतिहासकार घडवले, शिक्षक घडवले, ती शाळा शेवटची घटका मोजते। त्या शाळेसाठी मला उभं राहायचंय। ही भूमिका आपल्याला घेतली पाहिजे। ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फी भरून पालकांचं कंबड मोडलंय त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की भारताच्या संविधानामध्ये आणि भारताच्या बजेटमध्ये शिक्षण हक्क कायद्यासाठी 6% जीडीपीचा जो पैसा आहे तो खर्च करण्याचं लिखित नियम आहे। आज आमच्या शिक्षणासाठी किती पैसा खर्च होतो? अजूनही गावागावामध्ये शाळांमध्ये इंटरनेट नाहीये, शिक्षक नाहीयेत, शिकवण्यासाठी साधनं नाहीयेत। रोज उठून नवीन प्रयोग, नवीन उपक्रम, नवीन अशैक्षणिक कामं। कधी मराठा सर्वेक्षण करा, कधी 70 वर्षाच्या वरच्या आजोबांना शिकवायला जा। आमच्या देशामध्ये एवढे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना जर हे काम दिलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतील। पण सगळ्या गोष्टीसाठी दारिद्र्य रेषेखालचं सर्वेक्षण करा, काहीही काम असेल तर ते शिक्षकांना करावं लागतं आणि परिणामी आज शिक्षक मुकाट्यानं ते सगळं काम करतात। मला त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही, पण मला याबद्दल म्हणायचं आहे की जर शिक्षण हा आमचा हक्क आहे तर जर अमेरिकेसारख्या देशामध्ये गरीब, श्रीमंत, अतिश्रीमंत या सर्वांना एकाच प्रकारचं शिक्षण दिलं जातं, त्यांना स्कूल बसची सोय मोफत दिली जाते, शाळेचं शिक्षण मोफत दिलं जातं, तर माझ्या भारतामध्ये हजारो करोड रुपयाची खेळापत वाटणाऱ्या देशाला शिक्षणावर खर्च करावासा का वाटत? आज माझी चळवळ यासाठी आहे। माझ्या ग्रामीण भागातला मुलगा जेव्हा शिकतो तेव्हा त्याला विविध साधनं मिळत नाहीत आणि भविष्यामध्ये पोलीस भरती असो, तुमच्या स्पर्धा परीक्षा असो, नीट असो, जेई असो, या परीक्षामध्ये या मुलांच्या बरोबर माझ्या मुलांचा टिकाव कसा लागणार? मित्रांनो, चित्र जर बदलायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल आणि लढाई सुरू करावी लागेल। माझं एकच ठाम मत आहे, शिक्षणामध्ये कोणताही फरक नाही झाला पाहिजे। संपूर्ण मुलांना, तो गरीब असो, श्रीमंत असो, एकाच प्रकारचं शिक्षण दिलं झालं पाहिजे। ते तुम्ही इंग्रजी माध्यमाचं द्या, तुम्ही मराठी माध्यमाचं द्या किंवा कसलंही द्या, त्या ठिकाणी ज्या सुविधा तुम्ही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक खाजगी शाळांना देता, फी भरून देता, ते काम सरकारचं आहे आणि सरकारने ती जबाबदारी घेतली पाहिजे। सर्व प्रकारच्या माध्यमांच्या शाळा या मोफत झाल्या पाहिजे। शिक्षण हे गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे आणि तो हक्क मिळवल्याशिवाय मी थांबणार नाही। आज 9 ऑगस्ट दिवशी मी हे आवाहन करतो लोकांना की जी तुमचे राजकीय लोक आहेत, जो तुमचा मीडिया आहे, ज्या ठिकाणी तुम्ही शिकलात त्या ठिकाणाला तुम्हाला स्मरून तुम्हाला एक चळवळ हातात घ्यावी लागेल, एक लोक आंदोलन हातात घ्यावं लागेल आणि ते लोक आंदोलन आहे की माझ्या मुलाला गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण कुठेही मिळालं पाहिजे आणि यासाठी कोणतीही स्कूल बस, यासाठी कोणतीही पुस्तकांची फी किंवा कसलीही फी भरता कामा नये। आज गणवेश शाळा सुरू झाल्यानंतर मिळतात की नाही मिळतात, 100 रुपयामध्ये गणवेश घ्यायचे, पुस्तकांचा कधी कधी पत्ताच नसतो, योजना आहेत त्यांचे पैसे येत नाहीत। किती अडचणींना सामोरे जाऊन ग्रामीण भागातली मुलं शिकतायत, 4 किलोमीटर 5 किलोमीटर चालत प्रवास करतायत आणि या मुलांची स्पर्धा होणार आहे की ज्यांना 24 तास शिक्षक मिळतो, जो शिक्षक पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर काम करतो। अशा शाळेत शिकणाऱ्या मुलांशी माझ्या मुलांना स्पर्धा करायची आहे आणि ती जर मुलं कायमस्वरूपी कामगार, रोजगारच करणार असतील आणि श्रीमंतांची मुलं फक्त जर डॉक्टर, इंजिनियर होणार असतील तर ही दरी, विषमतेची दरी आम्हाला नको आहे। तुमच्या सगळ्या योजना बंद करा आणि शिक्षण आणि आरोग्यावर काम करा। जो मुलगा शिकेल तो त्याचे हक्क मिळवायला समर्थ आहे,
जो मुलगा शिकेल तो अन्यायाविरुद्ध लढायला समर्थ आहे, आणि जो मुलगा प्रामाणिकपणे शिकेल आणि प्रामाणिकपणे त्याला शिक्षण दिलं जाईल तो तुमच्या समोर गुलाम म्हणून राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला अनेक मोठमोठ्या लोकांना गुलाम बनवायचे असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही. माझी विनंती आहे, तुम्ही ज्या ज्या सोशल मीडियावर आहात, फेसबुकवर आहात, इंस्टाग्रामवर, एकच मागणी आपल्याला करायची आहे की सर्व शिक्षण अमेरिकेत जर मोफत असेल तर माझ्या देशामध्ये माझा हक्क आहे. GDPच्या 6% रक्कम ही गुणवत्तापूर्ण शिक्षणावर खर्च झालीच पाहिजे. आणि ही चळवळ, लोक चळवळ, लोक आंदोलन आपल्याला करायचं आहे. मी प्रवीण किने, प्राथमिक शिक्षक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.